नंदिनी काळ घोषातून साध येते तुझी धावते. तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम कडक आषाढी एकादशी व्हिडिओ एडिटिंग केले. मित्रांनो, फुल कडक असे व्हिडिओ एडिटिंग झाले. तर सर्वांनी आजच्या व्हिडिओ लाईक करायचं आहे पहिल्यांदा, आणि चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, जो काय व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल त्यासाठी ऑल मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि काय करायचं आहे, प्रीसेट जे असेल आपल्या अलाइट मशीनमध्ये बिटमार्क शेक इफेक्ट हे तुम्हाला इनपुट करून आपल्या अलाइट मशीनमध्ये पहिल्यांदा घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला तुमच्या आपल्या स्क्रीनवर बघू शकता अलाइट मशीन जो ॲप आहे त्याला दिसत आहे, त्याला ओपन करून घ्या. आणि अलाइट मशीन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रीसेट तुम्ही इनपुट करून घेतले असेल तर खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन, त्यावर क्लिक करा. 1 नंबरचा बिटमार्कचा प्रीसेट ओपन करून घ्या. यानंतर तुम्हाला यामध्ये बघू शकता अशा प्रकारे मी जे काय आहे ते ॲड करून दिलं आहे. फक्त तुम्हाला खाली प्लस दिले, प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. जे विठ्ठल रुक्माईचा फोटो आहे तो घ्यायचा मित्रांनो पहिल्यांदा. त्यानंतर मूव ट्रान्सफर यायचं आहे, वरती याला स्क्रोल करून घ्यायचं, असं बघू शकता इथं ठेवायचं आहे. आणि हा जो फोटोचा लेअर आहे तो शर्ट पण एकदम वाढवायचं आहे. त्यानंतर लॉंग प्रेस करून सर्व लेअरच्या खाली घेऊन यायचं. फक्त आपलं जे सॉंगचं लेअर आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे. यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे, शेप एक सिलेक्ट करायचं आहे. शेप सिलेक्ट केल्यानंतर वरती 3 डॉट दिले, 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन सिलेक्ट करून आपला जो शेप आहे तो अशा प्रकारे फिल करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर कलर अँड फिलचे ऑप्शन यायचं आहे मित्रांनो. कलर अँड फिलचे ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे ग्रेनेडचं ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करायचं आहे. ब्लॅक कलर बघू शकता वरती आहे, त्याला याला खाली करून घ्यायचं आहे, व्हाईटला असं करून घ्यायचं इकडे. आणि त्यानंतर नीट ॲडजस्ट करून घ्यायचं, तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे. यानंतर ब्लॅक कलरवर क्लिक करून तुम्हाला मधल्या ऑप्शनवर क्लिक करून खाली ट्रान्सपरंट करायचं आहे. नंतर व्हाईटवर क्लिक करून ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि याला थोडं असं इथे वरती करून घ्यायचं आहे. यानंतर हा जो लेअर आहे तो शॉर्टपर्यंत वाढवायचा मित्रांनो. त्यानंतर लॉंग प्रेस करून हे बघू शकता या फोटोच्या वरती ठेवायचं अशा प्रकारे. यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आता, तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, तर मित्रांनो आपण जो फोटो ॲड केला त्या फोटोला काय करायचं आहे, शेक इफेक्ट लावायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, शेक इफेक्टमध्ये जाऊन जो फोटोचा लेअर आहे हा, या फोटोला क्लिक करायचं आहे, इफेक्टवर यायचं आहे, 3 डॉटचं इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. नंतर बॅक येऊन मित्रांनो मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो खाली बघू शकता जो फोटोचा लेअर आहे त्यावर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे मित्रांनो. यानंतर काय करायचं, तर तुम्हाला मित्रांनो खाली प्लसवर पुन्हा क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आणि ह्या जो बघू शकता आपला जो पेन जे आहे तो ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे. आणि शॉर्टपर्यंत लेअर काय करायचं याची वाढवायचं तुम्हाला. यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, तर आता तर मित्रांनो काय राहिलं, तर मेन राहिलं तरी आता एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ॲड करायचा. तो कसं करायचं, प्लसवर क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. व्हिडिओ ॲड करायचं, एक्स्ट्रा पार्ट जर असेल तर पहिल्यांदा व्हिडिओच्या क्लिक करून 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन सिलेक्ट करा. ब्लेंड अँड ऑपेसिटीमध्ये येऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून टाका. आणि शॉर्टपनचा एक्स्ट्रा पार्ट असं शेवटचा तो डिलीट करा अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो. आणि यानंतर आपला व्हिडिओ तो आहे तो अशा प्रकारे ते बघू शकता मित्रांनो तुम्हाला दिसणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंगच्या साईडला शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका मित्रांनो सिम्पली.